हिंदी चित्रपटसृष्टी गोळ्यांच्या आवाजानं पुन्हा एकदा हादरली। यावेळी निशाण्यावर होते बॉलिवूडचे ॲक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचं मुंबईतलं घर। पाहूया या गोळीबाराचा हा रिपोर्ट। बॉलिवूडमध्ये ॲक्शन दिग्दर्शक अशी ओळख असलेले रोहित शेट्टी यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या घरावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला। पावणे 1च्या दरम्यान ही घटना घडली आणि हा गोळीबार सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाला। बाईकवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी रोहित शेट्टींच्या घरावर 5 राऊंड फायर केल्या आणि नंतर बाईकवरून पळ काढला। हे सगळं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं रोहित शेट्टी यांच्या घरी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं तपासाला सुरुवात केली। रात्रीच न्यायवैद्यकीय तपास पथक रोहित शेट्टी यांच्या घरी जाऊन घटनेची त्यांनी पूर्ण चाचणी केली। पोलिसांची जवळपास 12 पथकं या घटनेचा तपास करतायत। या प्रकरणाचे धागेदोरे पुण्याशी जोडलेले दिसतायत। पुणे पोलिसांनी वारजे आणि कर्वेनगर परिसरातून 5 जणांना अटक केली। या 5 जणांची चौकशी सुरू आहे। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये समोर आलेलं नाव बिश्नोई गँगचा शुभम लोणकर। याही घटनेत शुभम लोणकरनं एक पोस्ट समाज माध्यमावर शेअर करून या घटनेची जबाबदारी घेतली आणि पूर्ण बॉलिवूडलाच धमकी दिली। या संदर्भात एक ऑडिओ क्लिपही समाज माध्यमांवर फिरतीये। आपण पाहूया या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे। राम राम, जय बजरंगबली सभी भाइयों को। आज जो मुंबई में रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी मैं आरजू बिश्नोई, शुभम लोणकर, हैरी बॉक्सर, हरमन संधू लेते हैं। हमने इसको बहुत बार मैसेज लगाया कि हमारे काम में दखल ना दे, इसको समझ नहीं आया। इसको छोटा सा ट्रेलर दिखाया है। अगर आगे से किसी ने भी हमारी बात नहीं मानी तो घर के बाहर नहीं घर के अंदर गोलियां चलेगी। आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे। और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। या गोळीबाराचा धागा पकडून विरोधकांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। काल मी बघितलं की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले। एका मोठ्या डायरेक्टरच्या घराच्या बाहेर त्या काल गोळीबार झाला। म्हणजे आपण बघितलं मागील काळामध्ये एका मोठ्या सिनेमा नटाच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, एका नेत्याच्या त्या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर गोळीबार झाला, एका बिझनेसमॅनच्या अंगावरती गोळीबार झाला। म्हणजे आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय? त्यामुळे मला अपेक्षित होतं की जे महत्त्वपूर्ण विषय आहे ज्याच्याबद्दल खरं तर बोललं गेलं पाहिजे होतं, जे आपल्याला माहिती आहे, महागाई, बेरोजगारी, मुलांची स्कॉलरशिप, सुरक्षितता आणि जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारं व्यवस्थापन, पण दुर्दैवाबद्दल याच्यामधलं काही दिसलं नाही। आपल्या अनेक चित्रपटातून पोलीस आणि त्यांच्या कार्याला पडद्यावर भव्य ॲक्शन रूपी दाखवणाऱ्या रोहित शेट्टी यांच्याच घरावर झालेल्या गोळीबाराचा छडा महाराष्ट्र पोलीस कसा लावतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।